आज आम्ही एका नवीन घरात प्रवेश करत आहोत। स्वतःचं घर सोडताना मन खूप भरून आलं, कारण त्या घराशी अनेक आठवणी, भावना आणि स्वप्ने जोडलेली होती। प्रत्येक भिंतीत आमच्या आयुष्यातील सुंदर क्षण साठवलेले होते। पण आयुष्यात कधी-कधी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात। घर बदललं म्हणजे आपली स्वप्ने बदलत नाहीत। नवीन घर भाड्याचं असलं तरी त्यातही प्रेम, आनंद आणि आपुलकी, नवीन आठवणी निर्माण होतील। आज देवाकडे एकच प्रार्थना आहे की या नवीन घरात सुख, शांती, समाधान आणि भरभराट नांदो। कुटुंब नेहमी एकत्र राहो आणि प्रत्येक अडचणीवर मात करण्याची शक्ती मिळो। घराच्या मालकीणीपेक्षा घरातलं प्रेम महत्त्वाचं असतं, कारण माणसं घराला घर पण देतात। तर आता थोडा साबुदाणा बनवत आहे मी, बघू शकता। आणि इथं सगळा पसारा काढून ठेवलेला आहे। आणि आता 9 वाजले असतील सकाळचे, तर आज करूया शिफ्टिंग। तर पटकन असं मी शाबू पण करून घेणार आहे। आणि इथं एका साईडला बघू शकता तुम्ही, वरचं किचनच्या वरचं पण मी सगळं माळ्यावरचं काढलं होतं। आणि त्याचबरोबर हॉलमधलं पण सगळा पसारा आता तिथला पण व्यवस्थित सेट झालेला आहे। टीव्ही वगैरे सगळं काढलेलं आहे। आणि हे गेलते 2 माणसांना आणायला शिफ्टिंग करण्यासाठी। तर 2च्या जागी 6 माणसं लागलेले आहेत, ते पुढं मी तुम्हाला सांगते ते कसं काय। आणि इथं बघू शकता माझा आज गुरुवार पण होता आणि गुरुवारच्या दिवशी उपवास पण होता माझा, म्हणून मग विचार केला पूर्ण दिवस जाईल तसाच। त्यामुळे मग शाबू भिजवला होता रात्री आणि साबुदाणा केला मी आणि खाल्लेला आहे। नंतर तूप काढलेलं होतं मी। तर चला, घरात इतका पसारा झालाय, पण ती मलाई तशी पण तिथवर घेऊन जाऊस तर खराबच झाले असते। त्यामुळे मग विचार केला, आपलं तूप काढून घेतलेलं आहे, डायरेक्ट मलाईच टाकलेली शिजवायला आणि निघाले तूप। आता ते एका प्लेटात कसे तरी काढून ठेवते, डब्यात वगैरे। तर माझ्या नावाची नेम प्लेट पण मी स्वतःच काढत आहे। लावल्यावर जेवढा आनंद झाला तेवढा काढताना अजिबात झाला नाही। म्हणजे इतकं वाईट वाटलं ना, खूप म्हणजे खूपच। काढूशी वाटत नव्हतं मला अजिबात असं, पण मग पर्याय नाही, काढावं तर लागणार आहे, कारण की आता हे आपण दुसऱ्यांना दिलेलं आहे। मनाला खूप समजवलं, त्यानंतर मन तयार झालं, तर असं आहे। तर बघू शकता रॅक वगैरे पण सगळी काढलेली आहे। जसं तयारी केली तसं तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे। आणि तुमचं एक लाईक तर हवंच आहे मला, आणि त्याचबरोबर कमेंट पण करा छानशी, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या पण माझ्या लाईव्ह अपडेट भेटत राहतील आणि मी करत राहील। तर आता इथं बघू शकता हे सोप्यावरचे सुद्धा कवर वगैरे बांधून घेत होते, कारण की गाद्या इकडं तिकडं सटकतील म्हणून हे सगळं व्यवस्थित असं पॅकिंग करून घेतलेली होती। आणि हे जे होते घरचे कागदपत्र घ्यायला आले, सगळं घर म्हणजे केलेलं आहे आता खाली, आणि फक्त आता सामान खाली द्यायचं आहे। बघू शकता इथं भरून ठेवलेलं आहे, परत इथं भरून ठेवलेलं आहे। आणि हे तर हॉलमध्ये झालं, आणि किचनमध्ये पण हे बघा सगळं आवरलेलं आहे। फक्त आता किचनमध्ये एवढंच सामान आहे, गॅस वगैरे, आणि इथे सिलेंडर हे बघा सगळं खाली गेलेलं आहे। इथली रॅक वगैरे पण, आणि फ्रीज राहिलं आहे, ओव्हन राहिलं आहे, बस। आणि बेडरूममध्ये सुद्धा एवढा मोठा पसारा आहे, म्हणजे बघू शकता तुम्ही, आपण जेव्हा लावतो त्यावेळेस आपल्याला काहीच वाटत नाही, ज्यावेळेस खाली करतो ना त्यावेळेस इतका पसारा निघतो ना, छोटं मोठं इतकं निघतं ना, खूप म्हणजे खूपच। तर आता दुपारचे 1 वाजलेत, गाडीवाला थोडा उशिराने आला, पण मग आता चला चालू झालं आहे। 2 माणसांना ठेवलेलं आहे सामान वगैरे उतरायला वगैरे, कारण की होणार तर नाही आमच्याने एकट्याने, तर चला आता। तर चला तुम्हाला पूर्ण दाखवते आता। झालं खाली घर पूर्णपणे, पूर्ण खाली झालंय बघा। मी माझं होम टूर करणार होते ते तर काही केलं नाही, पण हे बघा तर हे जे आहे ना, हे आम्ही जिथं रूम घेतलेलं आहे ना, तर हे जिना खूप छोटा आहे, त्यामुळे ना कपाट, ड्रेसिंग टेबल, बेड ह्या तिन्ही वस्तू बघू शकता तुम्ही खालीच राहिल्या, कारण की त्या वरी घ्यायला येत नव्हत्या। त्यासाठी आम्ही वेगळे 4 माणसं बोलवले। आणि हे आहे बघा माझं न्यू घर,
1 RKच आहे, पण थोडे मोठे आहेत. त्यात मी सगळं माझं सामान ॲडजस्ट केलेलं आहे. तर आता इथं बघू शकता ड्रेसिंग टेबल, सगळं कपाट वगैरे सगळं ह्याच्यानीच वरी घेतलेलं होतं. तर 4-5 माणसं पार लागलेले आणि घरात बघू शकता किती पसारा आहे. तरी पण मी एका दिवसात भरपूर असा पसारा लावलेला आहे. तो पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. नंतर मी काही शूटिंग केली नाही, कारण की कामं इतके पडलेले ना काही समजत नव्हतं. तर बघू शकता तसंच मी काहीतरी लावून दिलेलं आहे. बाकी जिथलं तिथं सगळं सामान लावलेलं आहे. त्यानंतर जेवायसाठी आम्ही बाहेरच गेलो, कारण की मी पण खूप दमलेली होती आणि सामान काही इकडं तिकडं असतं त्यामुळे. तर बाहेरच जाऊन आहे बघा, मस्त पनीरची भाजी घेतलेली आणि नान घेतलेले, बटर रोटी पण घेतलेले. तर असं सगळं आज मी केलेलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी माझं पूर्ण असं सेटअप पण केलेलं आहे, त्याचा पण ब्लॉग येणार आहे. त्यामुळे तर आता आमचे जेवण वगैरे झालेले आहेत. आता जायचं घरी आणि आराम करायचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रिॲक्ट TV पण जॉईन करून घेतलेले आहे. तर पुढचा ब्लॉग बघायला पण विसरू नका. भेटूया नवीन